थेट अचूक बिंदास्त निलेश राणे यांच्याशी चर्चा सुरू आहे. निलेश, काल 50 वर्ष पूर्ण आली शिवसेनेला. तुम्ही अगदी लहान असल्यापासून शिवसेना पाहिली आहे, बाळासाहेबांना पाहिलेली आहे. इथून पुढे भवितव्य काय वाटतं शिवसेनेचं? जो फरक मला जाणवतो म्हणजे आम्ही शिवसेनेत असताना फार लहान वयापासून आमची शिवसेनेत सुरुवात झाली. एक शिवसेनेक एक एक कडवटपणा होता. एक विषय मांडायचा एक प्रकार होता की शिवसेनेने एक कुठला विषय हातात घेतला तर त्याची पद्धत हीच. कार्यकर्ताही तसा होता, नेतेही तसे होते, एक युनिटी होती. फार कमी पक्षामध्ये तुम्ही बघाल युनिटी फार कमी पक्षामध्ये असते. त्याच्यामध्ये एक शिवसेना ही आम्ही त्या वयामध्ये जसं बघितलं, जे साहेबांकडून ऐकलं, जे दौऱ्यांमध्ये बघितलं, तेव्हा एक काही माझा आणि तुमचा काही वाद असेल पण तो जेव्हा ऑर्डर आली वरतून ते सगळं विसरायचे, मग ते ऑर्डरसाठी काम करायचे. ती एक पकड होती, जी एक प्रेम होतं बाळासाहेबांचं शिवसैनिकांवर आणि एक आदेश द्यायची एक पद्धत होती की बाळासाहेब बोललेत ना तर ते उद्या काही झालं तरी ते करायचं. आज ते सगळं काही शिवसेनेमध्ये दिसत नाही. मी बोललो ना एक 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 नवीन पद्धत आली आहे शिवसेनेक. हे निवेदन द्यायचं, व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा, हे करायचं आला म्हणजे साजरा करायचा. आणि हे जे काही म्हणजे हे जे काही पोरकट विषय जे आले ना, जे अगोदर तिखट विषय असायचे की नाही म्हणजे नाही व्हॅलेंटाईन, ते मग कोणी काही म्हणावं, बरोबर आहे की नाही. नाईट लाईफ कशाला म्हणायची, आमची संस्कृती काय, कसिनो का नाही आला महाराष्ट्रामध्ये. बाळासाहेबांना ही कसली संस्कृती आणताय, मग आम्ही हेच करू तेच करू. विरोध केला असता नाही ते मला माहीत नाही, ते असते तर. आणि त्या जर तरला माझ्याकडे उत्तर नाही. आता पुत्रप्रेमापोटी अनेक शिवसैनिक गेलेच ना बाहेर, तेव्हाही बाळासाहेब थांबू शकले असते. पण पुत्रप्रेमापोटी काही गोष्टी बाळासाहेब ना वाटूनही कदाचित ते बोलू शकत नव्हते. ते फार मोठे आहेत, मी फार लहान आहे, त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. पण तो एक कडवटपणा जो होता शिवसेनेमध्ये, तर आम्ही बघा, आम्ही लहानपणापासून शिवसेना बघितली तर आमची एक बोलायची पद्धत आहे, आमची एक वागायची पद्धत आहे. आम्ही मरेपर्यंत असेच राहणार. आमच्या रक्तात आलं ते रक्तात टाकणारे आता नेते राहिले नाहीत आणि ते ऐकणारे आता कार्यकर्ते राहिले नाहीत. म्हणून मी बोललो ना, ह्यांचं भवितव्य, ही जी पिढी जोपर्यंत आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली पिढी जोपर्यंत आहे, तोपर्यंत शिवसेना राहील, ठराविक सीट मिळतील. ह्याच्यानंतर ह्यांच्या बोलण्यावरून हे जे मुलगा आणि बाप आहे म्हटलं की त्यांच्यावरून काय होईल असं मला वाटत नाही. तुम्ही पुत्र प्रेमापोटी अनेक जण सोडून गेले, म्हणजे राज ठाकरेंचं नाव तुम्ही घेताय नाही किंवा आणखी कोणी? जनरली आम्ही आमचं मला म्हणतो. सांगा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेमध्ये फरक काय? जर राज ठाकरे सेनेत असते तर सेना वेगळी दिसली असती. तर मी कशाला विचार करू, मी माझा विचार करेन. शिवसैनिक म्हणून होता तर लहानपणापासून शिवसैनिक तुम्ही विचारलं की उद्या भवितव्य काय, तर भवितव्य काय हे मी काय ज्योतिष नाही. पहिली गोष्ट, मला फरक कळतो फक्त. आम्ही असताना काय फरक होतो, आजही अनेक शिवसैनिक आमच्या संपर्कात आहेत, आमची मैत्री आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, आमच्या घरी जेवायला येतात, आम्ही त्यांच्या घरी जेवायला जातो, आम्ही काका बनतो, अनेक लोकांना पाया पडतो आजही. आणि म्हणून तो जो फरक होता त्या लोकांमध्ये आणि आजच्या मुलांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, ही जी नवीन पिढी निर्माण झाली, आदेश बांदेकर वगैरे हे जे काय आलेत ना, ते काय वाजवणारे तुतारी वगैरे जे काय करता, अमोल कोले कुले जे काय आहेत, ते ह्यांना मुळात शिवसेना कळली किती आहे मला माहीत नाही. कोकणात आता एक सौम्य दहशत म्हणून सुरुवात झाली आहे, तर तो काय प्रकार आहे? आम्ही असं ऐकतोय, माध्यमांमधून ऐकतोय, आम्ही स्वतः काही याच्यातून ऐकतोय, विरोधकही टीका करतायत की आता कोकणात नवीन दहशत तयार झाली आहे. तर तो काय प्रकार आहे? तुमचाच मतदारसंघ आहे तो, काय आहे तो प्रकार? सौम्य दहशत म्हणजे मुळातच मला हे कसं आहे, हे कोण करतंय म्हणजे तुमचा असा माझा विचार नाही की कोण करतंय असं विचारताय तुम्ही. की काय म्हणजे लोकांना उत्सुकता आहे की कोकणात आता माध्यमांमधून एक बातमी येते की सौम्य दहशत आता हा प्रकार कोण करतंय? सुरू आहे. कोण करतंय आणि नेमकं काय आहे ते? आता जे उघड पालक जे उघड काही करू शकत नाही, जे ज्यांना बंद खोली लागते, बरोबर आहे का नाही, कानात बोलावं लागतं, चिठ्ठ्या सोडाव्या लागतात, बरोबर आहे का नाही, की राण्यांची वाट लावतोच ना रे, चिठ्ठी फाडून टाका वाचल्यानंतर, ह्याला सौम्य दहशत म्हणतात. उघड आम्हाला कोण काय करू शकत नाही हे त्यांनाही माहिती. ठाकरे नाही करू शकले हो, तर हे काय करणार. म्हणून उघड काय करायचं नाही,
उघड केलं तर बघा बघा दहशत, यांची बघा दहशत किती आहे. पण आम्ही जर काय करायला गेलो आणि त्यांची प्रतिक्रिया त्यांनी जर समोरून दिली तर लोकांना असं सांगायचं की आम्ही तर तुम्हाला वाचवायला निघालेलो आहोत, आम्हाला हे कधी काही करू शकतील, म्हणून आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी पुढे आलेलो आहोत. थंड दहशतवाद म्हणजे मला तर हा प्रकार काय आहे मला माहीत नाही, कारण का उघडपणे आमच्याशी हे कधी कोण काय बोलत नाही. पण लोकांना कसं दाखवायचं की दहशतवादी राणे करतायत, आम्ही तुम्हाला वाचवतोय. खरं तर करत असतात ते, चिठ्ठ्या सोडत असतात ते, बघा गाडीला आग लावलीस ना, बघा सगळं काय कर व्यवस्थित, नंतर बोलायचं राणेने केलं. निलेश ही आता लोकांना कळतंय की अगोदर कसं व्हायचं, लोकांना कळायचं की नाही राणेच करत असतील, पण आता लोकांना कळतंय की हा जो थंड दहशतवाद आहे हा नेमका पेरायचं काम आणि आता कोण ह्याची चालना देत आहे हे लोकांना आता कळतंय. म्हणून लोकांची प्रतिक्रिया आहे की हा थंड दहशतवाद कोकणात होतोय. निलेश, या थंड दहशतवाद लोकसभेपासून आहे का? कारण की जेव्हा युती एकत्र होती, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होते, यावेळेला दीपक केसरकर राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा त्यांनी तुमच्या विरोधात प्रचार केला आणि त्याचा फटका तुम्हाला पडला असं त्यांनी दावा केला. मग तिथे मोदी लाट होती, विरोधक होते की तुमच्या मित्रपक्षातलेच हे दीपक केसरकर आणि त्याचे सहकारी, काय सांगाल? नुसतं दीपक केसरकर एवढं काय करू शकतं हे मला वाटत नाही. मी जसं म्हटलं की ती एक लाट होती, त्या लाटेमध्ये लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मतदान केलं. त्यांनी पक्ष व्यक्ती वगैरे काय बघितला नाही, त्यांनी सांगितलं की आता आम्हाला मोदी सरकार, म्हणजे त्यांनी ठरवलं की मोदी सरकार पाहिजे. म्हणून केसरकरनी काय केलं, आता तुम्ही जर मतदान बघितलं किती झालं, 2009ला जेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा केसरकर मारुती व्हॅनमध्ये माझा प्रचार करत होते, तेव्हा मला मिळालेली मतं ही 3,53,000 काहीतरी, बरोबर आहे. आणि आत्ता मला मिळालेलं मतं 3,43,000, 10,000 वोट कमी झाले. हे वाढलेलं मतदान जे 1.5 लाख जे काय झालं, युवा वर्ग असेल, महिला वर्ग असेल किंवा जे काय असेल, तो हा मोदींच्या सपोर्टमध्ये मतदान होतं. म्हणून मी सांगितलं एवढे सगळे एकत्र असताना 3,53,000 आणि सगळे आमच्या विरोधात असताना पण 3,43,000. म्हणून हे कोणी आम्हाला केलेलं नुकसान नाही. लोकांना आता कळतंय की खरं काय होतं आणि खोटं काय होतं आता लोकांना कळतंय. ही प्रतिक्रिया आता कोकणातून येते. फक्त एवढंच विचारायचं होतं, विधानसभेत जेव्हा राणेसाहेबांचा पराभव झाला त्यानंतर काही कारणमीमांसा तुम्ही घरात पण त्याच्यावर तुम्ही विचार केला असेल काय, जेव्हा तुम्ही कारण शेवटी तो कुठला, दखल बँड्राचा की तिकडचा? नाही, बँड्राचा नाही, आधीचा. तर तेव्हा कारण कोकणात झाला म्हणून मी त्याच्याकडे खास हे कसं करते. आम्ही तेव्हाही सांगितलं की त्याच्यामध्ये अनेक आमची लोकही जबाबदार होती जे आज आमच्यामध्ये नाहीत. त्यांना जेव्हा कळलं की आता राणे नाहीत तर ते वेगवेगळे त्यांची आपण बोलतो ना त्यांना फाटे फुटले, ते आता वेगवेगळ्या पक्षात जाऊन शिरले. नंतर सांगितलं 2 मुलांमुळे गेलो. आता बोलायसारखं काहीच नाही की आम्ही कंट्रोल केला, तुम्ही घ्यायला का दिला? आम्हाला सगळ्यांना तुम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. आणि म्हणून हे जे होतं ना की पराभव का झाला ह्याची कारणं आमच्यातलीच काही लोकं होती जे विरोधकांचं काम करत होती. आमच्या काही माहिती, निवडणूक कशी असते, संपेपर्यंत संपलेली नसते. एकही बातमी इकडची तिकडे गेली तर निवडणुकीची 5-10 हजार मतं इथे तिथे जातात. आमच्याकडेच बसायचं, आमचा घरचा माणूस म्हणून वावरायचं आणि काम इतरांचं करायचं आणि त्याचा दगाफटका आम्हाला भेटला. बांद्राचं पोटनिवडणूक काय झालं म्हणजे सगळे एकत्र होते? आम्हाला 18 दिवस भेटले आणि पक्षाने मॅडमनी साहेबांना बोलून घेतलं की तुम्ही निवडणूक, आमची इच्छा आहे की तुम्ही लढवावं आणि नाही बनणं हे साहेबांच्या रक्तात नाही. कसं लढवायचं, काय लढवायचं, काय नाही. दिल्लीतून निघताना आम्हाला सांगितलं की आता मी ठरवलं आहे, मीटिंग बोलवा आणि सगळ्यांनी कामाला लागा. 18 दिवसामध्ये माणूस प्रचार करून 33,500 मतं घेतो, ते पण शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात, आणि सगळ्या समाजाची मतं घेतो. ह्याच्यामध्ये जिंकलं कोण आणि हरलं कोण त्याच्यापेक्षा चर्चा कोणाची झाली आणि आम्ही कोणालाच घाबरत नाही हा जो एक मेसेज गेला की समोर काही असेल तरी आम्ही मागे वळण्याची आमची राण्यांची सवय नाही, हा एक मेसेज जो गेला तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. एक प्रश्न आहे की आता काँग्रेसमधनं राहुल गांधी पुढे येत आहेत, शिवसेनेमधनं आदित्य ठाकरे येत आहेत, बाकी कार्यकर्ते वर्षभर 5 वर्ष वर्षानुवर्ष राबतायत, तर घराणेशाहीसाठी तुमचं काय मत आहे? तुमचा किती पाठिंबा आहे घराणेशाहीला? लादली जाते असं वाटत नाही का? मी अगोदर माझ्या निवडणुकीला पण हा प्रश्न निघाला होता, तेव्हा सांगितलं होतं जर कोण चांगलं काम करत असेल, मी अपघाताने खासदार झालो, जर शिवसेनेपासून बाहेर निघताना जर सुरेश प्रभू आमच्यावर आले असते तर दावा त्यांचा असता खासदारकीचा.
तेव्हा जिल्हा बैठक घेण्यात आली, कोण पाहिजे, तर त्यांनी सांगितलं निलेशला बघा विचारून, 28 वर्षाचा आहे, एक्सपोजर मिळेल. ही आमची घरची लोकं जी नंतर वेगवेगळ्या मार्गाने गेली ती, त्यांना वाटलं की मी पडणारच होतो म्हणून त्यांनी सांगितलं दानेला द्यायचंच असेल त्याला द्या. जिल्हा नियोजना म्हणजे जिल्ह्याच्या बैठकीमध्ये ठराव झाला वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे. जर सुरेश प्रभू आमच्यामध्ये आले असते तर मी कदाचित खासदार झालो नसतो, हे मी माझं म्हणतोय. आणि जर आता आडनावावर निवडणुका जिंकणं हे आता शक्य नाही, हे महाराष्ट्राने आता दाखवलेलं आणि देशानेही दाखवलेलं आहे. आता आडनावाच्या आधारे जर कोण निवडणुकीला की माझा बाप हा आहे म्हणून मी निवडणूक जिंकीन, हे संपलं. आणि म्हणून जर कोण लादत जरी असेल तरी एक ना एक दिवस ते स्वतःहून विरघळणार किंवा बाहेर पडणार. ह्याच्यामध्ये आता कोणच थांबू शकत नाही. हे मी हारल्यानंतर मला असं वाटतं की आता आडनावावर निवडणुका होणार नाहीत. चान्स मिळू शकतो की कदाचित पक्षाला वाटत असेल की नाही हा 8 वर्षापासून तिथे काम करतोय, कदाचित ह्याला चान्स द्या. चान्स मिळू शकतो, पण निकाल तुमच्या पद्धतीने लागेलच असं नाही. निलेशजी, राहुल गांधी वर्षभराचा जर त्याचा परफॉर्मन्स पाहिला, आधी भाजपने त्यांची खूप हेटाळणी केली होती, पण वर्षभराच्या कारकिर्दीत काँग्रेसचा कार्यकर्ता अजून बुश नाही झाला, तो अजून उत्साहित नाही झाला. राहुल गांधीचं नेतृत्व फेल्युअर आहे असं म्हणता येईल? बूस्ट नाही झाला असं कुठे. वेळोवेळी आता प्रत्येक गोष्टीमध्ये काँग्रेस आपली भूमिका मांडते. वेळोवेळी त्यांची काम करण्याची पद्धत आम्ही जी काय दिल्लीमध्ये बघितली, कसं प्रत्येक माणसाची काम करण्याची पद्धत असते. जसं मी आता सांगितलं उद्धव आणि बाळासाहेब, जमीन आसमान फरक आहे. पण तसं मी राहुल गांधी राजीव गांधींचं नाही बोलू शकत, कारण का मी राजीव गांधींना कधी बघितलेलं नाही. बरोबर आहे ना. एक राहुल गांधीची काम करण्याची पद्धत आहे, ती कदाचित काही लोकांना कॉर्पोरेट स्टाईल वाटत असेल, काही लोकांना वाटत असेल बंद खोलीत होते आणि म्हणून त्याचा प्रभाव बाहेर पडत नसेल, पण त्याचा लॉंग टर्म इफेक्ट पडताना आम्हाला दिसतो. आणि म्हणून प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते. ते आता भविष्यामध्ये काय होईल तुम्हाला 4 वर्षातच दिसेल. लोकांना आता कळतं आहे की हे जे काय चाललं आहे सगळं राजकारण, त्यांचं जे काय चाललं आहे ते ठराविक गोष्टींसाठी होतं, ठराविक वर्गासाठी होतं. आणि अनेक लोक आता त्याच्यामध्ये चिडून उठलेली आहेत. येणाऱ्या 4 वर्षामध्ये ज्या निवडणुका होतील तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. मग काही म्हणजे निवडणुका लागण्याच्या आधी काही काँग्रेसचे नेते म्हणत होते की राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे, ते मंत्री झाले पाहिजे. आमची सगळ्यांचीच मागणी आहे ते झाले पाहिजेत. ते जर झाले असते तर कदाचित तो फायदा निवडणुकीत झाला असता. नक्की झाला असता काही, कारण का त्यांना मानणारा एक वर्ग आहे. असं नाही की मनमोहन सिंग यांना मानणारा वर्ग नव्हता, पण ठराविक गोष्ट एका व्यक्तीने केलेली हे लोकांना काही गोष्टीत पटत असते. आता जसं जर समजा अडवाणींना तुम्ही जर उभं केलं असतं तर एवढं तुम्हाला मिळालं असता का इम्पॅक्ट, जो तुम्हाला नरेंद्र मोदींना उभं केल्यानंतर मिळाला नसेल कदाचित. पण त्याच्यामध्ये अडवाणी कुठे कमी आहेत का असंही मी म्हणत नाही. हा इम्पॅक्ट असतो, प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. तर कदाचित आम्हाला असं वाटतं, आम्ही त्यांच्याबरोबर वावरलेलो आहे म्हणून आम्हाला वाटतं की आमचा नेता जर पंतप्रधान झाला असता तर कदाचित निकाल वेगळे लागले असते. काही महाराष्ट्रातली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, तुम्ही बोलून हे शांत करू नका, पण भरपूर उत्साह आहे. सगळे पेटलेले आहेत. वेळोवेळी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते सगळे करतात आणि करतात. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अहो सगळं होत आहे ना. असे विरोधी पक्ष म्हणून जी ताकद असते, जो दबाव असतो, तो मला सांगा ना कुठे दिसतोय. आता नेमका दबाव म्हणजे तुमचं म्हणणं काय? आता नेमका दबाव म्हणजे आम्ही काय करावं? निदर्शनं करायची, मोर्चा करायचे, आंदोलनं करायचे, बंद करायचे, सगळं आम्ही करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं की हे बरोबर होत नाही. आता हे बरोबर होत नाही म्हणजे काय होत नाही? नेमकं आम्ही काय करायचं? नागपूरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मग तो त्यांचा अपयश आहे. नाही, मला हे सांगा की विरोधी पक्ष म्हणून काम करताना जर तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवलं किंवा त्यांचे काही लूपहोल्स काढले तर कदाचित सरकार वटणीवर येऊ शकतं. पण गेल्या 6 महिन्यापासून सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्यावर विरोधी पक्षाचा कंट्रोलच नाहीये. तुमचे विरोधी पक्ष इथे बोलतच नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष इथे बोलतायत. नाही, पण हे कोणी ठरवावं की ते लोक बोलतायत की नाही बोलतायत? प्रत्येक माणूस आपापल्या परीने बोलत असतो किंवा करत असतो. आता तुम्हाला काही ठराविक लोकांचंच पटत असेल तर त्याचं आम्ही काय करावं? आमचा पक्ष बोलत नाही असं कोण म्हणतं? काही ठराविक लोक म्हणत असतील, पण मुळीच बोलत नाही असं कोणच म्हणत नाही. अहो, आमची लोक बोलत असताना तुम्हाला काही ठराविक लोकांचंच पटत असेल काय म्हणणं, आमच्या लोकांचं म्हणत नसेल म्हणजे काय आम्ही काय करत नाही असा भाग होत नाही. आणि मी अगोदरच म्हटलं होतं नेमकं काय करायचं, गोळ्या झाडायच्या आहे ना. निलेशजी एक आम्हाला पिस्तॉल द्या, आम्ही म्हणजे तेच एक राहिलं आहे का करायचं?
निलेशजी, एक प्रश्न यालाच जोडून विचारायचा आहे की राणे साहेब विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा एक आवाज होता महाराष्ट्रात, एक दरारा होता, एक हे होता. आत्ताच्या परिस्थितीत नारायण राणे जर असते लीडला, आघाडीवर असते, नेतृत्व असतं त्यांच्याजवळ, तर वेगळा फरक पडला असता का? त्यांनी पूर्ण आज जे चालू आहे, मालवणीत 100 लोक मारतायत दारू पिऊन, विषारी दारू, मुंबईत महाराष्ट्राच्या राजधानीत दारू येते, अशा वेळी त्यांनी सगळं दणाणून सोडलं नसतं का? ही कमी नाही वाटत का तुम्हाला, एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तरी सांगा. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नाही, एक लेमॅन म्हणून जर तुम्ही मला विचारलं की जर मला राणे आता माझे वडील आहेत तर मला वाटेलच ना की माझा वडील सुपरमॅन आहे, कोणालाही वाटेल. पण राणेसाहेब असते तर हे केलं असतं, हे निश्चित केलं असतं. एक तो आवाज तुम्ही सभागृहात म्हणून बोलतो ना, एक ठराविक व्यक्ती, नाही, एक मुद्दा- ठराविक मुद्दा व्यक्ती. राणेंचा नाहीये, गोपीनाथ मुंडे, कोणी छगन असतील? भुजबळ, नारायण तुम्हाला राणे, काही व्यक्तींचीच- हे विरोधी पक्षाची जी ताकद आहे, म्हणजे सत्तेवर सेना भाजप आहे, पण विरोधी पक्षनेतेपद विधानसभेमध्ये काँग्रेसकडे आहे. त्याचा जर आवाज येत नसेल, 95 लोकांचे बळी गेलेले आहेत 4 दिवसांत. अहो पण हे ठरवायचं कोणी की आमचा लोकांनी आवाज ठरवतं, माध्यम अहो, पण- लोकांचा आवाज असतात ना. अहो पण हे ठरवायचं मग तुम्ही आम्हाला सांगा की कुठून कुठून आवाज येतोय तो. सगळ्याच गोष्टी नाही ना ठरवू शकत. आता कसं आहे, तुम्ही म्हणता आवाजच येत नाही, 4 वर्षानंतर बघू आवाज किती आला, तो कुठल्या कुठल्या भागातून आला तो. तुम्ही आज कसं ठरवताय की काँग्रेस आवाजच उचलत नाही म्हणून? अच्छा, आम्ही उचललेला आवाज कदाचित तुम्हाला पटत नसेल, तुम्हाला वाटत असेल की हा व्यक्ती नको, नारायण राणेच ह्या व्यक्ती या पदावर पाहिजे, मगच आम्ही त्याची इंटरव्ह्यू घेऊ. असं असतं ना, काही लोकांची इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यावासारखे वाटत, तुमचं सोडून द्या, लोकांचं की रे हा काय विषय मांडतो आम्हाला काही कळत नाही. आणि म्हणून त्यांनी जो विषय म्हटला की राणेसाहेब असते तर काय वेगळा इफेक्ट पडला असता, निश्चित पडला असता ना. कारण का लोकांनी त्यांना एक्सेप्ट केले एक विरोधी पक्ष नेता म्हणून तेव्हा त्या काळामध्ये, की विरोधी पक्ष नेता कसा असावा तो राणेंसारखा असावा. त्यांनी ज्या भूमिका मांडल्या, त्यांनी ज्या अर्थ कारणावर जे काय पुस्तकं लिहिली किंवा भाषणं जी केली, लोकांना पटत असतील. पण मुळातच काँग्रेस काय करत नाही असं मी म्हणणार नाही. ठराविक लोक जर तुम्ही म्हणत असतील की आम्हाला ही व्यक्ती तिकडे असती तर जास्त प्रभाव पडला असता, मान्य आहे. ठीक आहे, आणखी काही प्रश्न आहेत, पण माझा वेळ संपलेला आहे. थेट अचूक बिंदास प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिलेली आहेत निलेश राणे यांनी. आणि राणे कुटुंबीय जे प्रश्नांना उत्तर देतं ते संपूर्ण महाराष्ट्र ऐकत असतो. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहता जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास.